पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप आलाय। 2026च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जीचा पराभव झाला असून भाजपने बहुमत मिळवले। पण खरी खळबळ उडाली आहे ममता दीदींच्या एका निर्णयामुळे। स्वतःचा पराभव होऊनही ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिलाय आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत। पण प्रश्न उरतो की त्या खुर्चीवर कायम राहू शकतात का? पण ते बघायच्या आधी तुम्ही जबरी गबरीला फॉलो नसेल केलं तर लगेच फॉलो करा। तर ममता दीदींनी आपली खुर्ची सोडायला नकार दिलाय, पण यावर संविधान काय सांगतं? भारतीय संविधानाच्या कलम 134 नुसार मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेचे बहुमत असणे अनिवार्य आहे। सध्या ममता बॅनर्जी यांच्याकडे केवळ 80 आमदार उरले आहेत, त्यामुळे त्या कायदेशीररित्या पदावर राहू शकत नाही। अशा परिस्थितीत राज्यपालांकडे महत्त्वाचे अधिकार आहेत। राज्यपाल विशेष अधिवेशन बोलावून ममता बॅनर्जी यांना त्यांचे बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात। जर त्यांनी बहुमत सिद्ध केले नाही तर त्यांना पदावरून हटवले जाईल। जर लोकशाही मार्ग खुंटला तर केंद्र सरकार कलम 356 अंतर्गत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकते। मात्र लोकशाहीच्या मार्गाने बहुमत चाचणी करणे हाच प्राथमिक आणि योग्य पर्याय मानला जातो। ममता बॅनर्जी यांची ही भूमिका सध्या संविधान विरोधी मानली जात आहे। बंगालच्या या सत्तेच्या संघर्षात विजय संविधानाचा होईल की राजकीय पेच आणखी वाढेल? तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या पॉलिटिकल अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरीला।